जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांनो, विषय आहे बऱ्याच जणांच्या हातामध्ये सर्टिफिकेट्स पडलेत GR नुसारचा. परंतु आम्ही आता गजुनाना घुमरे आम्ही आणि आपले मराठा कुणबीचे तालुकाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख यांनी त्या संबंधात माहिती घेतली आहे की GR नुसार आणखी एकही सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी झालेली नाही. आणि विशेष माहिती अशी आहे की शासनानं आदेशित करावं की कशा प्रकारे इथं या कार्यालयाला किंवा जात पडताळणी कार्यालयाला कशा प्रकारे शासन आदेश देतं. तर व्हॅलिडिटी होणं तर गरजेचं आहे. आता जूनमधील लेकरांना व्हॅलिडिटी होणं गरजेचं आहे. त्यांना व्हॅलिडिटी पुढचं जरी कालावधी मिळत असेल, परंतु आजपासून जर झटलं तर येणारा काळ त्यांच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय सोपा जाईल. आणि अनेक बांधवांनी ज्यांनी डायरेक्ट कुणबी नोंदी आलेल्या आहेत त्यांच्या पण व्हॅलिडिटीला थोडासा विलंब लागत आहे. म्हणून शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनापर्यंत ही गोष्ट जाईल किंवा येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या संदर्भात ऑफिसला किंवा पालकमंत्री असतील यांना निवेदन देणार आहोत की होईल तेवढं जसं कुणबी प्रमाणपत्र देताना वंशावळीची गरज लागली नाही, तसं इथे GR नुसार जेव्हा कुणबी प्रमाणपत्र आलेत इथंही वंशावळी जोडण्याची गरज पडू नये आणि व्हॅलिडिटी सर्वांना भेटावी अशी आम्ही विनंती करणार आहोत. आणि जे काही बांधव ज्यांनी GR नुसार काढले त्यांनी प्रस्ताव दाखल करा. भविष्यामध्ये याची व्हॅलिडिटी होणारच आहे. यानंतर 1 मिनिट मी आपल्या घुमरे अण्णाला बोलायची विनंती करतो. जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात गॅजेटनुसार CET नीट JEE सुद्धा ॲप्लिकेशन झालेले आहेत आणि त्यानुसार गॅजेटनुसार मोठ्या प्रमाणात पाथरी तालुक्यातून प्रमाणपत्राचं वितरण झालेलं आहे. ज्यांनी त्या कॅटेगरीमधून मागणी केली होती की ॲडमिशनसाठी उद्या भविष्यात तर व्हॅलिडिटीसाठी ते इथं आलेले आहेत. पण एकही गॅजेटच्या नुसार व्हॅलिडिटीसाठी कोणीही अजून तरी पात्र नाही. कारण की अशी माहिती भेटली इथं की 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या की पहिला आपला जिल्हा आहे की परभणी जिल्ह्यानं शासनाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि आणखी काही शासनाचं काही मार्गदर्शन आलं नाही. त्याच्यामुळे व्हॅलिडिटीचा विषय इथं थोडासा थांबलेला आहे. बाकी राहिला विषय वंशावळीनुसार, तर वंशावळीनुसार सुद्धा काही त्रुटी वगैरे आहेत, आपण डिले प्रमाणात चालू आहे. म्हणजे असं काही पटकन दिल्या जात नाही. बाकी विषय होता की माझ्या स्वतःच्या मुलीचा SABCचा आज ते व्हॅलिडिटी त्यांनी बिफोर टाइम मध्ये केलेली आहे. तर SABCला तेवढं काही अडचण नाही आली आणि योग्य कागदांची पूर्तता असल्यानंतर बी अडचण नाही. पण कुणबी आणि कुणबी गॅजेट वंशावळी ह्या दोन्हीही थांबलेला आहे. तर त्याचं ट्रॅक फास्ट चालणं गरजेचं आहे. कारण की येत्या जूनपासून परत ॲडमिशन प्रक्रिया आहे. जून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होणार आहेत आणि त्यांच्या व्हॅलिडिटीनुसार जर अडचणी आल्या भविष्यात तर त्यांच्या ॲडमिशनवरती परिणाम होऊ शकतो. सुरुवातीला ते 2 महिने 3 महिने किंवा 6 महिन्याचे कालावधी देतील व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी. पण व्हॅलिडिटी सादर त्याच वेळेस होईल ज्यावेळेस एखादी कार्यपद्धती किंवा मार्गदर्शन शासनानं एखादा आदेश देऊन व्हॅलिडिटी सुलभता आणली तरच ते शक्य होणार आहे. तर विनंती असणार आहे की व्हॅलिडिटी ह्याच्यात शासनानं पारदर्शकता आणून ते सुरुवात करावी आणि पाटलांना पण ती विनंती आपल्याला करावं लागणार आहे आणि तुमचे प्रयत्न आहेत. नक्कीच तुम्हाला या संदर्भात आपण निवेदन देणार आहोत. आणि विशेष करून पालक जे हवालदिल झालेले आहेत व्हॅलिडिटी नाही म्हणून घाबरून जाऊ नका. ॲडमिशन होतं आणि संबंधित कॉलेज आपल्याला 6 महिन्याचा वेळ देतं व्हॅलिडिटी करण्यासाठी. पण आजपासून आपण का झटतोय? कारण आपल्याला GR नुसार लवकरात लवकर शासनानं आदेश द्यावे. त्यासाठी आम्ही जरांगे पाटलांचा कानावर पण हा मुद्दा 16 मेला पण मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा होणार आहे. काही अडचणी असतील व्हॅलिडिटी संदर्भात किंवा कुणबी प्रमाणपत्र काढण्यासंदर्भात तर आम्हाला 98 60 51 40 44 वर आपण कॉल करा, माहिती विचारा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.